राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली। त्यानंतर काही दिवसांत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। ज्या पदावर दादांनी अनेक वर्ष अधिराज्य गाजवलं त्याच पदावर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी विराजमान झाल्यात। सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि आज त्यांनी आपला पदभारही स्वीकारला। अजितदादांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। 2010 पासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास 2012चा पृथ्वीराज चव्हाण यांचा काळ असो, 2019चा तो पहाटेचा शपथविधी असो की उद्धव ठाकरेंच्या काळातील महाविकास आघाडी आणि त्यानंतरची महायुती, दादा प्रत्येक सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पॉवर सेंटर राहिले आणि आज सुनेत्रा वहिनी या खुर्चीवर बसल्यात। पण हे पद जितकं देखणं दिसतं तितकंच ते राजकीय दृष्ट्या शापित आहे। कारण महाराष्ट्राचा इतिहास सांगतो की नाशिकराव तिरपुडे यांच्यापासून ते आजवर अनेक दिग्गज या पदावर आले, पण या खुर्चीवरून थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत कोणाला पोहोचताच आलं नाही। पण या नियमाला अपवाद ठरले ते केवळ देवेंद्र फडणवीस। पण फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना मानसिक आणि राजकीय मनस्ताप सहन करावा लागला। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिल्यास आपल्याला समजतं की एका यशस्वी मुख्यमंत्र्याला जेव्हा हायकमांडच्या आदेशावरून उपमुख्यमंत्री व्हावं लागतं तेव्हा त्याची प्रतिमा आणि अधिकार यावर किती मर्यादा येतात। फडणवीसांनी 2014 ते 2019 या काळात राज्याचा कारभार एक हाती सांभाळला होता, पण जेव्हा ते उपमुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांना शिंदे गट आणि भाजपमधील मंत्र्यांमध्ये समन्वय राखताना नाकी नऊ आले। त्यात पुन्हा अजित पवारांचा महायुतीत झालेला प्रवेश हा भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का होता। ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर फडणवीसांनी रान उठवलं होतं त्याच राष्ट्रवादी सोबत सत्तेत बसणं ही त्यांच्या प्रतिमेसाठी मोठी तडजोड होती। फडणवीस हे जरी या महायुतीचे चाणक्य मानले गेले तरीही रात्रीच्या बैठका, पक्ष फोडाफोडीचे राजकारण आणि मी पुन्हा आलो पण 2 पक्ष फोडून आलो यांसारख्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात एक वेगळीच चढाओढ निर्माण झाली। उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा बदला घेण्याच्या नादात भाजपचा मूळ मतदारही कुठेतरी दुखावला गेला। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांना सोबत घेतल्यामुळे फडणवीसांसमोर स्वतःच्या सरकारमध्ये नवे प्रतिस्पर्धी उभे राहिले। उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठी झुंज दिली, पण त्या प्रक्रियेत त्यांना जो राजकीय त्रास झाला तो महाराष्ट्राने जवळून पाहिला। आज सुनेत्रा वहिनींच्या रूपाने राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली। ही गौरवाची गोष्ट असली तरी त्यांच्या समोर आव्हानांचा डोंगर आहे। उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नसल्यामुळे त्याला स्वतःचा विशेष अधिकार नसतात। सर्व सूत्र ही मुख्यमंत्र्यांच्या हातात असतात। अशा परिस्थितीत अजितदादांचा वारसा पुढे नेणं, महायुतीमधील अंतर्गत कलह मिटवणं आणि आपल्या पक्षातील आमदारांना एकत्र ठेवणं ही सुनेत्रा वहिनींसाठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री हा स्वतः किंग म्हणजेच मुख्यमंत्री होऊ शकला नाही हा इतिहास आहे। फडणवीस वगळता नाशिकराव तिरपुडे, छगन भुजबळ, आर पाटील ते अगदी गोपीनाथ मुंडे यांच्यापर्यंत कोणालाही हे पद थेट मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन जाऊ शकलं नाही। आता सुनेत्रा वहिनी या शापित वाटणाऱ्या पदाचा इतिहास बदलणार का की केवळ तडजोडीचं राजकारण म्हणून या पदाकडे पाहिलं जाणार हे येणारा काळच ठरवेल। महाराष्ट्राच्या राजकारणातील ही नवी इनिंग नेमकी कशी असेल आणि सुनेत्रा वहिनी या पदाला कोणता नवीन आयाम देतील याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। सत्तेच्या या सारीपाटात आता वहिनी आपली चाल कशी रचतात हे पाहणं खरोखरच रंजक ठरेल। दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।